शिकवणे आणि वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही आहे. हे जे बिल आहे हे एक नॉर्मल बिल आहे. वक्फ बोर्डासंदर्भात जे बिल आलं आहे त्यात काही सुधारणा सरकार करू इच्छित आहे आणि त्या सुधारणांना या देशामध्ये फक्त मुसलमानांचा विरोध आहे असं नाही. माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही तसा पूर्ण पाठिंबा नाही या बिलाला. जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात भूमिका घेतली औरंगजेबाची कबर तोडण्यासंदर्भात, भारतीय जनता पक्षानं घेतलेल्या भूमिकेला संघानं विरोध केला. याची गरज नाही, उगाचच वातावरण खराब करू नका. या बिलासंदर्भात सुद्धा संघाची भूमिका ही त्याच पद्धतीची अशी माझी माहिती आहे. त्याच्यामुळे हिंदुत्वाचा विषय आणि या बिलाचा विषय याचा कोणी मेळ घालत असेल तर ते मूर्खपणा आहे. या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे फडणवीस सांगू शकतील का? इतर जे अमेंडमेंट्स, इतर जी बिलं असतात सुधारणावादी, त्या प्रकारचं एक बिल आहे. या बिलाचा संबंध जर असला सरकारने आणलेला तर वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भविष्यामध्ये कब्जा मिळवण्यासाठी काही उद्योगपतींना सोपं जावं, त्यासाठी या बिलाचं स्पष्ट प्रयोजन दिसतं आहे. शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी आहे. शिवसेना ही प्रोग्रेसिव्ह विचारांचा हिंदुत्ववाद मानणारी शिवसेना आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्यानं हिंदुत्वाला सुधारणा आणि विज्ञानवाद याचा एक सपोर्ट दिलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे. आणि देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे जे बगलबच्चे आहेत ते आता वक्फ बोर्डाच्या निमित्तानं जी बांग देत आहेत हा मूर्खपणा आहे. हिंदुत्व हिंदुत्वाच्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारची बिलं त्या ठिकाणी. आम्ही स्वतः विरोधी पक्षात असताना भारतीय जनता पक्षाने आणलेल्या 370 कलमाच्या विधेयकाला पाठिंबा दिला आहे ना, कारण तो विषय राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदुत्वाच्या संबंधात होता. आम्ही तिहेरी तलाकच्या बिलालाही विरोध केला नाही, कारण तो विषय हा गरीब मुस्लिम महिलांच्या संदर्भातला होता. आणि वक्फ बोर्डाचा जो विषय आहे बिलाचा हा त्यांच्या लाखो कोटी रुपयांच्या प्रॉपर्ट्या जमिनींसंदर्भातला विषय. त्याच्यामध्ये कोणाला तरी घुसवून भविष्यामध्ये त्या प्रॉपर्ट्या आपल्या लाडक्या उद्योगपतींना देता येतील का, त्यासाठी ही झालेली ही पायाभरणी आहे. हे मला स्पष्ट दिसते, आम्हाला स्पष्ट दिसते. रात्री आम्ही माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुखांच्या सूचनेवरून आम्ही रात्री इथेच बसून सगळे खासदारांनी चर्चा केली. आता परत आम्ही आमच्या पक्ष कार्यालयात बसणार आहोत. आमची भूमिका ठरलेली आहे, तुम्हाला ती शेवटच्या क्षणी दिसेल. म्हणजे विरोध की पाठिंबा? नाही, संदिग्धता अजिबात नाही. काही गोष्टी फ्लोअरवर गेल्यावरती करायच्या असतात आणि त्या आम्ही करू. आता जर तुम्हाला हिंदुत्वाची इतकीच काळजी आहे देवेंद्र फडणवीस यांना, जे ट्विट वगैरे केल्या असताना मोठं रुबाबात मिशीन त्यांनाकडे मिशी नाही आहे बरं का. मुंबईमध्ये जैन धर्मीय, आता विषय अल्पसंख्याकाचा आहे ना आणि हिंदुत्वाचा आहे, हिंदूंना जागा नाकारतायत. मग एखादं बिल आणून हिंदूंना जागा नाकारणाऱ्या या लोकांवरती काही कारवाई होणार आहे का? हिंदूंना जागा का नाकारतायत? मी मराठी माणूस म्हणत नाही, हिंदू म्हणतो आहे. कारण ते सर्वहारी म्हणजे मांसाहारी आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. या कारणासाठी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर आणि हे भाजपचेच लोक आहेत. हे मुसलमान नाहीत, हे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत जे मंत्रिमंडळामध्ये आहेत. हे आम्हाला जागा नाकारतात. हा अत्यंत गंभीर विषय आहे या मुंबई आणि महाराष्ट्रातला. याच्यावरती वक्फप्रमाणे एखादं बिल केंद्रात किंवा राज्यात आणणार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ हिंदुत्वाचा विषय म्हणून.